किती छान छान किती दिसते फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. अशी झाली ही आमची पावसाळी सहल सुरू आहे. आता आम्ही हळूहळू चाललो आहे कारण इथं निसर्गाचे प्रमाण जास्त आहे. पाय आडवा ठेवावा लागतो. ही म्हणाली खेकडे तिरके का चालतात, तर म्हणालो की मी ते सरळ चालले तर ते पायऱ्यावरून घसरते म्हणून ते तिरके चालतात आणि म्हणून आम्ही पण तिरके चालतो. तर हे इथं पडले कारवीचे फुलं. कारवी ही 7 वर्षातून एकदा येते. आणि ही आहे कारवीचं झाड. हे कारवीची फुलं आणि ही खूप फुलं. आणि ही खूप फुलं. खूप खूप फुलं, छान छान फुलं. पावसाला परत सुरुवात झालेली आहे. तर आता आम्ही कॅमेरे गुंडाळून ठेवतो कारण जोरात आहे पाऊस. सर आली आहे. तर अशा तऱ्हेने पांचून सोडवून घेतलेला आहे. आणि असा आता मी दिसतोय पांचू थोडा धडधाकट नीट करतो आणि मग हळूहळू आम्ही खाली निघतो. एक 10 मिनिटात आम्ही खाली पोहोचू. पाऊस आहे. कारवी इकडे पण आहे थोडीशी. अशा तऱ्हेने आजच्या दिवशी आम्ही एक छान लेणी बघितली. तिथं आम्ही अधूनमधून आधी येत होतो पण आता मला वाटतं बऱ्याच वर्षांनी आलो मी. पाय हळूहळू टाकला तर घसरणार नाही. तर अशा तऱ्हेने आमचा आजचा दिवस ठीक गेलेला आहे. हा आहे अख्खा मावळ परिसर. गोप्रोची दांडी नाही लावली मी कारण तिकडं लक्ष देत राहिलं तर खाली लक्ष नाही राहणार. ही आहे जंगली केळी. पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी जास्त वाढलं आहे. पण इथं वाहून जाण्याचा धोका नाही आहे. फक्त नीट गेलं पाहिजे, घसरला नाही पाहिजे. बघा ना त्यानंतर गोप्रो आता घट्ट पकडलाय.
मार्गसंचित जातो म्हणून, म्हणजे पडलो खाली तरी धमकीच पडू, पण नाही पडलो. हा तो धबधबा. मनाला प्रसन्न करणारे होते म्हणजे होते पावसाळा. आम्ही दोघं हळूहळू चाललोय. डकाव जायचं, डकाव यायचं. आता इथं पायऱ्या जरा तिरके आहे, नीट पाय ठेवा. चल. बघा बाजूचं गवत पण खुश झालं की ते म्हणाले की आम्ही पण व्हिडिओमध्ये आलो. आणि हा तो धबधबा जो वरून वाहत होतो. हा बघा धबधबा. चल.